प्री वेडिंग वेल्डिंगच करून टाकली त्यांना, मला असं वाटतं डायरेक्ट. आपली संस्कृती आहे. अहो विचार आहे आज्यांना, हे जर लग्नात बसलेले असल्यासमोर जर प्री वेडिंग चालू झाली ना, म्हातारे माणसं खाली तोंड घालत्या, पाहत नाही त्यांना. पाहत का कुठून आणलंय कुठून नाही. पहिली नवरी अशी डोक्यावर ओढणी घेऊन यायची, पदर घेऊन यायची. आताच्या नवऱ्या बोडख्यात येत्याच, पण नाचतोच त्या गॉगल लावून. काहीतरी थोडी पोस्ट करायची, लोकांनी आपल्याला पाहिलं पाहिजे. लोक नानाविध पद्धतीने सुद्धा आपल्याला पाहतात की. त्यासाठी ही सगळी मर्यादा आई वडिलांनी वगैरे समजून सांगायला पाहिजे. आपल्या इज्जतीचे धुंदवडे आपल्याच हाताने काढणं याला म्हणतात. नाही, पाहुण्यांची लईच इच्छा आहे प्री वेडिंग करायची म्हणून आम्ही पोरगी पाठवली, मग तशीच पाठवून द्यायची की काय खर्च करतो मग लग्नाचा. कधीच करायचं नाही, विरोध करायचा या गोष्टीसाठी. जर तुम्ही ते काढलं तर ते गोड वाटेल बघायला. पहिल्या परंपरा खरंच भारी होत्या. लोक म्हणून म्हणायचे जुनं ते सोनंच होतं. आणि म्हणून मोठ्या थाटामाटात अनेक दिवस कंसाने दिवकीचा विवाह सोहळा अनेक दिवस पार पडला. पहिले लग्न पण खूप दिवस चालायचे, भरपूर दिवस लग्न होते. मेहंदीसाठी, हल्दीसाठी, आणि महिना महिना लग्न चालायचे. वाडा मुक्काम करत 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 जायचं. थाटामाटात विवाह सोहळा पार पडला आणि रथ चालवायला कंस बसला. स्वतः मी सोडून येणार आहे माझ्या बहिणीला, रथ चालवण्यासाठी बसलेला आहे. मागे नवरी नवरदेव वसुदेव देवकीला बसवला आणि कंस मोठ्या आनंदाने निघाला. आनंदाने निघाला खरा, आनंदी वातावरणामध्ये निघाला खरा, पण पुढे गेला. आणि पुढे गेल्यानंतर अचानक जोराचा वारा व्हायला सुरुवात झाली. जे शुभ संकेत होते ते अमंगल संकेतामध्ये बदलायला लागले. आकाशामध्ये जोरात वीज कडाडली, विजेचा कडकडाट झाला आणि कंस आकाशाकडे बघायला लागला. वसुदेव देवकी सुद्धा अचंबित झाले. अचानक वातावरणामध्ये हा बदल कसा काय झाला? जोराची वीज कडाडली आणि आकाशातून आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंस, ज्या देवकीला रथामध्ये बसवून सासरी सोडण्यासाठी निघालास ना, त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. त्या देवकीचा 8वा पुत्र तुझा काय धरेल, त्या देवकीच्या पुत्राच्या हातून तुझा वध होईल. आकाशामध्ये आकाशवाणी झाली आणि कंस शांत झाला. देवकीचा 8वा पुत्र मला मारणार आहे, देवकीचा 8वा पुत्र माझा काळ आहे. अचानक प्रेमाची भावना सूळ भावनेमध्ये बदलली आणि कंसाने विचार केला, हिचा 8वा पुत्र मला मारणार आहे. जर हीच जिवंत राहिली नाही तर 8वा पुत्र येईल कुठून? म्हणून हातामध्ये खड्ग घेतलं. घेऊन या खड्ग माराया धावला, देवकीला मारण्यासाठी धावला. परंतु वसुदेवांनी अडवलं. थांबा, मी आज हिचं पाणी ग्रहण केलंय आणि हिचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. तिला मारू नका. एका स्त्रीला मारणं हे एका पुरुषाला शोभत नाही, हे शोभा देत नाही. हिचा 8वा पुत्र जर तुम्हाला मारणार असेल तर मी वसुदेव आजपर्यंत जेवढा सत्य बोललो असेल, आजपर्यंत जेवढा सत्य वागलो असेल, त्या सत्याची शपथ घेऊन सांगतो, देईल मी पुत्र, सत्य माझे माना. जेवढे पुत्र देवकीच्या घरातून जन्म घेतील त्यांना मी तुमच्या स्वाधीन करेल, पण हिला मारू नका. कंस रथ मागे वळवला आणि पुन्हा वसुदेव देवकीला घेऊन राजमहलामध्ये आला. नजर कैदेमध्ये त्यांना महलामध्ये ठेवलं. कंसाचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले. कंसाचे पाप दिवसेंदिवस वाढत चाललं. कालांतराने देवकीने पहिल्या पुत्राला जन्म दिला. पहिल्या पुत्राला जन्म दिला, त्याचं नाव मोठ्या हौशेने कीर्तिमान असं ठेवलं. जन्म झाला आणि देवकीच्या हातामधून त्या कीर्तिमानाला वसुदेवजीने घेतलं. देवकी अडवू लागली, स्वामी माझ्या पुत्राला नेऊ नका, माझ्या पुत्राला नेऊ नका. वसुदेवजींनी सांगितलं, मी त्याला वचन दिलेलं आहे आणि मी वचन मोडणार नाही. कीर्तिमानाला घेतलं, कंसाच्या हवाली केलं. कंसाच्या हवाली केलं आणि त्या छोट्या बाळाकडे कंसाने बघितलं. 2 मिनिट कंसाच्या हृदयाला सुद्धा पाझर फुटला. कंसाने विचार केला, मला मारणारा तर 8वा आहे आणि हा पहिला आहे, म्हणून याला सोडून द्यावं म्हणून सोडून दिला. सोडून दिला खरा, परंतु देवकीचं वसुदेवाचं मागच्या जन्मातलं प्रारब्ध इतकं भयानक आहे.
देवाची आई आहे पण कर्म सोडत नाही महाराज. देवकीने तिच्या गतजन्मामध्ये सौती मत्सरानं सौतीची 6 मुलं मारली होती आणि ते दुःख तिला या जन्मामध्ये होणारच होतं. म्हणून ते कर्म साधण्यासाठी पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकासी ठेवू नको. नारद मुनी आले आणि कंसाला सांगायला लागले, अरे येडा की खुळा, हे जे हाताची जर 8 बोटं घेतली तर इकडून मोजत गेला तर हा 8वा भरतोय, पण इकडून मोजत गेला तर हा 8वा भरतोय. हे बोट काढला इकडून मोजत गेले तर हेच 8वं भरतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्याने कंसाला त्या ठिकाणी विवंचनेमध्ये टाकलं आणि कंस क्रोधायमान झाला, धावत गेला, कीर्तिमानाला उचललं, देवकीच्या समोरून हातामध्ये घेतला, घर 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 भिंतीवर आकाशलं आणि वसुदेव देवकीच्या पहिल्या पुत्राचा कंसाने वध केला. उग्रसेनाने अडवण्याचा प्रयत्न केला तर उग्रसेना सहित त्याने वसुदेव देवकी आणि उग्रसेन महाराजांना तिघांनाही कारागृहामध्ये बंद केलं. पहिल्या पुत्राने राजमहालात जन्म घेतला पण बाकीच्या मुलांना जन्म घेण्यासाठी सुद्धा कारागृहच मिळाला. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 6चे 6 देवकीचे मुलं कंसाने त्या कारागृहामध्ये मारले. 7व्या वेळेला देवकी माता गर्भवती राहिल्या. आता 7व्या वेळेला गर्भामध्ये साक्षात भगवान शेषनाग आहेत, बलराम भैया आहेत आणि त्यांचं रक्षण करायचंय म्हणून योगमायेला भगवंताने आदेश दिला आणि देवकीचा गर्भ काढून गोकुळामध्ये वसुदेवजींची आणखी एक पत्नी होती, तिचं नाव आहे रोहिणी. त्या रोहिणीच्या गर्भामध्ये वसुदेवजींचा गर्भ स्थापित केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रोहिणी उठली, झोपली तेव्हा काही नव्हतं, उठली तेव्हा गरोदर होती. लोक शंका घेऊ नये म्हणून तिथेही आकाशवाणी झाली की हा गर्भ वसुदेवजींचाच आहे. रक्षणासाठी भगवान परमात्म्याने इथे त्याची स्थापना केली आहे म्हणून रोहिणीच्या गर्भामध्ये बलराम भैया त्या ठिकाणी वाढू लागले. कालांतराने मास पूर्ण झाल्यानंतर गोकुळामध्ये बलराम भैयाचा जन्म झाला. बोला बलदाऊ भैया की जय हो. आणि इकडे 8व्या वेळेला कंसाच्या अत्याचारापासून सुटका देण्यासाठी भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये येऊन राहिले. जेवढे जेवढे मथुरेला आले असतील, आपल्याला जेल म्हटलं की आपल्याला फक्त आताच पोलीस स्टेशन आठवतं, गज लावलेले आणि नाही का, पण कंसाची जेल एकदा मथुरेला येऊन बघा, काय जेल आहे, मुंगी घुसू शकत नाही मध्ये. आपण भाग्यशाली आहे ज्या कारागृहामध्ये भगवंताने जन्म घेतला. आपण सगळे तिथं जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे. आणि जे गेले नाही त्यांचं काय म्हणणं आहे, सगळ्यांना भरून जेलमध्ये घालाव काय काय. पहिल्या दिवशीच म्हणले आज करू नका गाव, जन्माला वारीत आले मरायचे बी वारीत, जरा देव धर्माला जात जा. यंदा बघा गर्भामध्ये भगवंत येऊन राहिले. ज्यावेळेस देवकी 8व्या वेळेस गर्भवती राहिली, देवकीचं तेज जणू काही सूर्याची उपमा त्या तेजाला द्यावी. देवकीचे तेज दिसे देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. सूर्यासमान तेजस्वी देवकी दिसू लागली. तसं तसं कृष्णाचं हृदय, कंसाचं हृदय जळू लागलं. एवढा ध्यास लागला त्याला कृष्णाचा. देव मिळवायचा असेल ना, एक वाक्य बोलू का, देव मिळवायचा असेल ना, दोन्हीकडे पाय नाही ठेवायचे. काही लोकांचं कसं राहतं, इकडं म्हणायचं रामकृष्ण हरीन, तिकडं म्हणायचं माऊलीन बिन चालवली. इकडे खरं आहे का? इकडे म्हणायचं रामकृष्ण हरीन, रेडा बोलला कुठे खरं आहे का? इकडे म्हणजे रामकृष्ण हरीन, देवानं गोवर्धन आज कुठे होतं का? एक तर मग रामकृष्ण हरी म्हणूच नको ना, एक तर डायरेक्ट विरोध करायचा, नाही तर शरणागती करायची.
विरोध बी असा करायचा ना का आपल्याला मारण्यासाठी त्याला यावं लागलं पाहिजे, नाही तर शरण असं जायचं ना आपल्याला तारण्यासाठी त्याला यायला लागलं पाहिजे. कंसाला एवढा ध्यास लागला ना, जेवायला बसला का जेवणात त्याला कृष्ण दिसायचा, पाणी प्यायला लागला का पाण्यात कृष्ण दिसायचं, झोपला की स्वप्नात, उठला की समोर, आजूबाजूला भासवायचे येणार 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 येणार. सदैव त्याला सारखा ध्यास लागला. अन्न गोड लागे ना त्याला. कधी देवकीचे मास पूर्ण होत आहे, कधी तिचा पुत्र जन्माला येतो, मी कधी त्याला मारतो, माझ्यावरचं संकट दूर होतं. कंस आतुरतेने वाट पाहतो. भगवान परमात्मा गर्भामध्ये येऊन राहिले. प्रभूंचा अवतार आहे 8वा, महिना आहे 8वा, तिथी आहे अष्टमी. अष्टमीच्या तिथीला मध्यरात्रीच्या श्रावणवत्या अष्टमी रात्री बरोबर 12 वाजता भगवान परमात्म्याने देवकीच्या गर्भातून कंसाच्या कारागृहामध्ये भगवान परमात्मा अष्टभुजा मूर्तीमध्ये प्रकट झाले. बोला कृष्ण परमात्मा भगवान. 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. हातामध्ये शंख चक्र गदा पद्म आयुध धारण केलेली अष्टभुजा मूर्ती प्रकट झाली आणि वसुदेव देवकीला दर्शन दिलं. वसुदेव देवकी म्हणते, अरे देवा, आम्ही याच्यासाठी तुझी प्रार्थना केली नव्हती की अष्टभुजा रूपामध्ये यावा. मग होई बालक ठाण, अरे लहान हो रड, त्यासाठी तर तुला आम्ही या ठिकाणी जोपासलं. म्हणून भगवान परमात्म्याने पुन्हा छोटं स्वरूप धारण केलं आणि वसुदेव देवकीला भगवंताची प्राप्ती झाली. भगवंताचा अवतार मथुरेमध्ये झाला. परंतु थोडा वेळ आनंद व्यक्त केल्यानंतर वसुदेवजी देवकी चिंतेमध्ये पडले. झणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारील. आता माझ्या बाळाला मारेल, त्याला कळेल. त्यावेळेस भगवंताने वसुदेवजींना सांगितलं, काही काळजी करू नका, मी सांगतो तसं करा. काय करायचं? म्हणाले, मला उचला आणि मला घेऊन चला. कुठं? नंदाच्या घराला वजरे गोकुळाला, नंदाच्या घराला वजरे जन्म झालेला आहे. मला तुम्ही तिथे ठेवा आणि त्या आदी मायेला इकडे घेऊन या. वसुदेवजी सांगतायत, अरे बाळा, मी तुला उचलून कसा देऊ? माझ्या हातामध्ये बेडे, माझ्या पायामध्ये बेडे. कंसाने 7 द्वाराच्या पलीकडे आपल्याला कोंडून ठेवलेलं आहे आणि मग मी तुला घेऊन कसा जाऊ? देवाने सांगितलं, बाबा एकदा मला उचला, मग बघा काय होतं. वसुदेवजींनी भगवान परमात्म्याला उचलला आणि चमत्कार झाला. उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, उचलीला कमलापती, उचलीला
गळोनी पडती. देवाला उचललं आणि वसुदेवजींचे बंधन आपोआप पडून गेले. आणि वसुदेवजींनी भगवान परमात्म्याला एका टोपलीमध्ये कारागृहामध्ये असलेल्या त्या टोपलीमध्ये धारण केलं आणि ती टोपली आपल्या डोक्यावरती घेतली. पायातले हातातले बंधन बेड्या तर गळून पडले, पण दरवाजांचं काय, बाहेर द्वारपाळ आहेत त्यांचं काय. आणि जसे जसे प्रत्येक द्वाराजवळ जाऊ लागले रक्षपाळ मोहित होऊन पडू लागले. दरवाजे उघडत गेले आणि वसुदेवजींचा त्या ठिकाणी रस्ता मोकळा निर्मळ होत गेला. मधी बसलेल्या आज्यांना तुम्ही बाजूला सरका, रस्ता द्या मधून, इकडे सरका नाही तर इकडे सरका. नंद बाबा आणि यशोदामायांचं आगमन या ठिकाणी होत आहे. गोंधळ करू नका, कारण आपल्याला अजून गोकुळात जायचंय, पण त्यांना फक्त इथपर्यंत आणायचंय आपल्याला. एक एक द्वारपाळ त्या ठिकाणी मोहित होऊन बेशुद्ध पडू लागला आणि वसुदेवजी भगवंताला घेऊन निघाले. आणि निघाल्यानंतर पहिली एक नंबर सगळ्यात मोठी दुविधा त्यांच्या समोर उभी राहिली की पुढे यमुना मैयेचं पाणी झुळझुळ त्या ठिकाणी वाहत आहे. झुळझुळ वाहणार यमुनेचं पाणी आणि त्या यमुनेच्या पाण्यामधून घेऊन जायचं. नंद बाबाजींची दाढी पांढरी आहे, त्याचं कारण नंद बाबाजींना म्हातारपणी पुत्र प्राप्ती झालेली आहे. त्यांच्या पोटी सुद्धा पुत्र संतान नव्हतं. म्हातारपणी झालेली पुत्र प्राप्ती म्हणजे परब्रह्म आहे. वसुदेवजींनी टोपलीमध्ये त्या बाळाला घेतला आणि आपल्या डोक्यावरती टोपली घेतली आणि यमुना मैयेमध्ये त्यांनी प्रवेश केला. यमुनेला जसं कळालं स्वामी आले, स्वामी आले, स्वामी आले, कारण यमुना ही भगवंताची पत्नी आहे, प्रिया आहे, प्रेमिका आहे. आणि माझे प्रियतम आले पृथ्वीवर, सगळ्यात पहिलं त्यांचं दर्शन मीच घेणार, म्हणून यमुनेला पूर आला. हळूहळू या दम्माने यमुनेला पूर आला. यमुना प्रभूंचा चरण स्पर्श करण्यासाठी धडपड त्या ठिकाणी करू लागली. प्रभूंनी आपला एक पाय टोपलीच्या बाहेर काढला. बघा, बरोबर वेळेला सुद्धा पाय बाहेर आलेला आहे टोपलीच्या. खाली बसा, बाकीच्यांनी खाली बसा, शूटिंग वाले खाली बसा, पुढे आले की मग शूटिंग करा. बसा बसा बसा. आणि यमुनेला दर्शन देऊन यमुनेने रस्ता मोकळा करून दिला आणि भगवंताचं त्या ठिकाणी आगमन त्या ठिकाणी झालं. गोकुळामध्ये वसुदेवजी अर्ध्या रात्री स्वागत कृष्णा सुस्वागत कृष्णा
वसुदेवजींनी यशोदा मायेजवळ जी कन्या ठेवलेली होती, वसुदेव तिला एकदा पाठवून देऊ परत आणि मग आपण आनंद साजरा करू. जी कन्या ठेवलेली होती ती कन्या टोपलीमध्ये घेतली आणि आपला असणारा छोटासा बालकृष्ण त्यांनी यशोदा मैयाच्या जवळ त्या ठिकाणी ठेवला आणि वसुदेवजी त्या ठिकाणी निघून गेले. यशोदेची प्रसूती झाली. गोकुळामध्ये योगमाया आल्यामुळे कुणालाही कळालं नाही. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जेव्हा नंदाची बहीण सुनंदा यशोदा मायेच्या प्रसूतीसाठी आली होती, ती जेव्हा यशोदा मायेच्या कक्षाकडे गेली आणि तिने पाहिलं की यशोदा मायेची प्रसूती झालेली आहे, शेजारी बाळ खेळतंय, धावत गेली काय आहे बघण्यासाठी. तिने बघितलं, पळतच बाहेर आली, जोरात आवाज दिला, नंद भैया बधाई हो, लाला भयो है, लाला भयो है. लाला भयो हे ऐकल्याबरोबर नंद बाबाजी प्रसन्न झाले. आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार त्यांनी सुनंदेला बक्षीस दिला आणि सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली की देवकी वसुदेव कन्फ्युजन झाला. आनंदाच्या भरत माझही नंद यशोदेच्या घरी आणि भगवान कृष्णाचा अवतार झालाय, बाळ जन्माला आलं आणि सगळेजण एकामेकाला सांगू लागले, सगळेजण धावत येऊ लागले. मोठा आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा होऊ लागला. अनेक स्त्रिया वाण घेऊन भगवंताला बघण्यासाठी येऊ लागल्या आणि वारी गावातील स्त्रिया, आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं, वाळे मनगटे बाळ्या तोरड्या चाळ का मोकळ्याच आल्या. अरे 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 लाडक्या बहिणीचे सगळे संपवले की काय. म्हणून भगवान परमात्म्याला बघण्यासाठी सुद्धा सगळ्यांनी यायचंय बरं का. भगवान परमात्म्याला बघा, नाही तर आपलं कसं कथा संपली का भरल्या पंक्ती काही हो तुमच्या वाढवे फक्त. सगळ्यांनी भगवंताचं दर्शन घ्यायचंय, पाळण्याचं दर्शन घ्यायचं आहे. पाळणा खाली, इथं पाळणा खाली घेण्यात येईल आणि लड्डू गोपालांची जी मूर्ती ती पाळण्यामध्ये राहील. प्रत्येकाने पाळण्याला झोका द्या, पाळणा हलवा, कारण फुलं वगैरे काही टाकताना छोट्या बाळाला आपण काही त्या पाळण्यामध्ये ठेवू शकत नाही. म्हणून लड्डू गोपालांची जी मूर्ती आहे ती ठेवून पाळणा इथं असेल. ज्याच्या घरी अजून संतती प्राप्ती झाली नाही किंवा काही अडचण आहे, काही समस्या आहे, त्याने जर गोपाल कृष्णांचा पाळणा जर हलवला तर भगवान कृष्णांसारखा पुत्र, संतती राधाराणी सारखी संतती त्याच्या घरी जन्माला येते. या पाळण्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून दर्शन घ्या. आणि आता सगळ्यांनी, आता आपण गोकुळवासीय झालोय, आपल्याकडे भगवान परमात्मा आले, म्हणून आपल्या सगळ्यांना भगवंताच्या जन्माचा आनंद साजरा करायचा आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या जागेवर उठून उभं राहायचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घ्यायचा आहे. आणि त्यानंतर उद्याच्या सूचना देण्यात येतील. बोले राधा रानी सरकार की, कृष्ण कन्हैया लाल की, नंद नंद भयो जय कन्हैया लाल की. हो किती साधू मी साधू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. छोटे छोटे मुलं नाचताय ना, सगळ्यांनी पुढे या. जे पुढे येऊन नाचतात त्यांच्यासाठी माझ्याकडे खाऊ आहे, जे पुढे येईल त्यालाच भेटणार. चला सगळ्यांनी आनंद घ्यायचा. जे नाचतात त्याला भेटायला. आता कोण किती जिंकत, कोण किती झेलताय आता बघू आपण. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
नंद जी के आंगन में मुख रही